श्री क्षेत्र माहूरगड येथे संत श्री सामकी माता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता महंत जितेंद्रजी महाराज, योगी श्यामबापू भारती महाराज यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। माहूर येथील भाजपाचे युवा नेते तथा उद्योजक सुमित राठोड यांनी संत श्री सामकी मातेचे भव्य मंदिराची निर्मिती केली आहे। या सोहळ्यानिमित्त हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील, किनवट माहूर विधानसभेचे आमदार भीमराव केराम, भाजपाचे राज्य प्रवक्ता शिरीष बोराळकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दत्ता कोकाटे, भाजपा जिल्हा सरचिटणीस माधव पाटील उचेकर, तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, शिवसेना जिल्हा उपप्रमुख ज्योतिबा खराटे, धरमसिंग राठोड, शिवसेना तालुका प्रमुख सुदर्शन नाईक, भाजपा तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश येऊतकर, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्नव, माजी नगराध्यक्ष समर त्रिपाठी, देवकुमार पाटील, ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान, वसंत कपाटे, विजय आमले, सामाजिक कार्यकर्ते अनिल वाघमारे, भाजपा शहराध्यक्ष गोपू महामुने, माहूर नगर परिषदेच्या उपाध्यक्षा अश्विनी आनंद तुबदाडे, कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कर्मचारी व असंख्य भाविकांनी उपस्थिती लावून महाप्रसादाचा लाभ घेतला। प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे पौरोहित्य बाळू महाराज समुद्रे व अनुदीप कोरटकर यांनी केले। संजय घोगरेसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज माहूर।